सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझर लावून घेऊया. हिची स्किन ड्राय आहे म्हणून मी ॲम्ब्रोलिसचा मॉइश्चरायझर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर रेकॉर्डचा प्रायमर यूज केलेला आहे. प्रायमर लावून झाल्यावर रेकॉर्डचा करेक्टर पॅलेटने मी डार्क सर्कल, डार्क स्पॉट सगळे हाईड करून घेतलेले आहेत. नंतर रेकॉर्डचा फाउंडेशन यूज केलेला आहे मीडियम शेडचा, कारण तिला नॅचरल मेकअप हवा होता. मग त्याच्यानंतर मी टी झोनला पूर्ण कन्सिलर करून घेतलेला आहे. नंतर लूज पावडरने पूर्ण मेकअप कवर करून घेतलेला आहे. लूज पावडर लावून झाल्यावर मी पावडर कॉन्टरने कॉन्टर करून घेतला आहे. कॉन्टर करून झाल्यावर मी स्माईल करून तिला ब्लशर केलेला आहे. ब्लशर करून झाल्यावर हायलायटर लावून मी तिचे ॲब्रो फिल केलेले आहेत. ॲब्रो फिल करून झाल्यावर आय मेकअपसाठी मी आधी कन्सिलर अप्लाय केलेला आहे, त्याच्यामुळे आय मेकअप उठून दिसतो. नंतर मी तिच्या फेसवर स्प्रे केलेला आहे, सेट स्प्रे लावलेला आहे. नंतर आय मेकअप केला ब्राऊन कलरचा आणि मी तिला लायनर नाही लावला, पण लायनरच्या जागेवर ब्लॅक कलरने लाईन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर अशी हेअरस्टाईल आणि मेकअपचा हा फायनल लूक. कसा वाटला मेकअप नक्की सांगा. लाईक अँड शेअर करा.